जय शिवराम मित्रांनो. आज आम्ही चाललो आहे ट्रेकला. ट्रेकचं नाव म्हटलं कुठल्या गडावर चाललो ते तर ॲक्च्युली काही माहिती नाही आहे, पण तो आपल्याला माहिती देणार आपला मित्र मोहित. आपण कुठे झालो ब्रदर? बाद में नाही आता एक जे आहे एक झोपलेला आहे, तो थोडासा मुलीसारखा आहे, तो ॲक्च्युली चढू नाही शकणार, त्याच्यामुळे तो घरीच राहणार आहे. आणि एक दुसरा तिसरा चौथा शेर आहे आपल्याजवळ, सध्याच्या कंडिशनला उठलेला नहीं है. सूरज भाई और शिट भाई, ये तो गलत आदमी से पंगा ले लिया भाई. ये अभी जा रहे हैं हम. चलो तो नेक्स्ट फ्रेम में मिलते अभी भाई. फायनली निघालो आहे आम्ही. शेवटी डिसाईड झालं कुठे जायचं. राजमाची. चलो भाई, एक आमची BMW ॲक्टिवा प्लस 3 शेर. आपण जे आहे सध्याला हे लोणावळावरून व्ह्यू पॉईंट, टायगर व्ह्यू पॉईंट बघून आलेलो आहे आणि सध्याच्या कंडिशनला चाललो आहे राजमाची फोर्ट. तर राजमाची फोर्ट पूर्ण रस्ता रेकॉर्ड याच्यासाठी नाही केला, कारण हा रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे. खूप, मी एकदा दाखवतो तो, एकदम कंडिशन खराब आहे, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग बनवू शकलेलो नाही. पण किल्ल्यावर जाऊन पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जे की चढत नाही आहे. बाय सध्याच्या कंडिशनले तर कुरकुरे घेतलेले आहे. कुरकुरे नाही, काय टकाटक आहे की काय चकाटक काय काय माहिती नाही. सध्या तर आम्ही एन्जॉय करून राहिलो मस्त. सूरज भाऊनं काढले 2-3 फोटो आणि मस्त बढिया व्ह्यू आहे, एक नंबर. हा माझ्या हिशोबाने हाच किल्ला आहे राजमाची फोर्ट. सध्या तर आम्हाला 4-5 किलोमीटर आणखी खराब रोडनी जायचं आहे गाडीनं, त्याच्यानंतर ट्रेकिंग सुरू होणार. तर बघू. सध्या तर हे कुरकुरे एन्जॉय करू आणि त्याच्यानंतर ऑमलेट सांगितलेलं आहे. हे हॉटेल आहे 5 स्टार. तर त्याच्या ऑमलेट आल्यानंतर बघू, एन्जॉय करू. आपण निघालो होतो सकाळी 5ला. आता सध्याच्या कंडिशनला आम्ही लोणावळा वगैरे फिरून टायगर व्ह्यू पॉईंट वगैरे बघून सध्या आलो आहे किल्ले राजमाची. तुम्ही बघू शकता माझ्या मागं बोर्ड आहे. तर सध्या आम्ही सुरुवात करताय चढायसाठी. इथून या रोडनी आम्ही गाडी आणलेली आहे, असं येऊन, आणि तिथे गाड्या पार्किंग केलेल्या आहे आम्ही. आणि इथून आता तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर तुम्ही या रस्त्याने सरळ जाऊ शकता. समोर हॉटेलची व्यवस्था आहे. आणि इथून आपण शिवरायांचं नाव घेऊन गडाची चढायला सुरुवात करताय. चला. हे आपण सगळे चालणार आहे. पहिला जो आहे सूरज हे आहेत सूरज. जॅकेट प्लस बॅगवाला आहे मोहित गेलेला कामात. आणि हा एक आपला भाऊ आहे शिवाजीराव. आणि चाललो आहे आपण. आणखी समोर जे काही नजारे येणार ते आपण कंटिन्यू करू. सध्याच्या कंडिशनला मी इथे स्टॉप घेतोय. इथून एक मंदिर आहे की काय आहे ती माहिती नाही, पण एक बढिया लेणी टाईप आपल्याला दिसलेलं आहे. एक सेकंड आतमध्ये जाऊन बघू. पाण्याचा टाका आहे माझ्या हिशोबाने. पाण्याचा टाका आहे आणि एकदम पॉश पाणी. जर टॉर्च चालू करून दिसत असेल तर मी दाखवतो तुम्हाला. खाली पण उतरू शकतो आपण. हे पाणी आहे इथपर्यंत, एकदम पॉश पाणी आहे. आवाज पण इको होत आहे भाई. पाणी आहे, पाणी जमा. किती सर्व खूप सुंदर, एक नंबर. सगळं लेण्यांमध्ये, लेण्या नाहीच आहे, पाण्याचंच टाका आहे माझ्या हिशोबाने. आणि पॉश एकदम पाणी वाटणार नाही पाणी आहे म्हणून इथं.
एवढं पॉश. वा. आणि दारावरती असे वेगवेगळे शिल्प काढलेले आहे. इथे सूर्याचं शिल्प आहे. या दारावरती गणेशाचं शिल्प आहे. जय श्री गणेश बाप्पा. चला. हाय मोहित, सूरज. चल लेट्स गो. चला चांगल्या लोकेशन लावून बाय बाय करून देऊ एकदा आणि पुढे निघू. चला. काय आपण याला भेटवायचं राहिलो होतं. 1 मिनिट इकडे. श्रीनंद बढिया पोरगा एकदम. थोडासा असा आहे पण ठीक आहे, चांगला आहे. बाई इथे पायऱ्या सुरू झालेल्या आहे. हाला की लंब्या लंब्या पायऱ्या आहे, काही थकत नाही इतकं पण आहे. हा जो आहे श्रीनंद, याला काय ओळखतात याला काही फायदा नाही याचा इंट्रोडक्शन देऊन. याचं इंट्रोडक्शन जरी चांगल्यानं दिलं तरी थोड्या वेळानं 5 मिनिटांना याला कोणी शिव्यात देते. त्यापेक्षा मग तुम्ही मनात शिव्या द्या, मनातच शिव्या देऊन द्या. काही थकलो. ते जे आहे दिसतंय तुम्हाला, मी झूम करून दाखवते. फॉरेनर आहे. आपण बोलू जमलं तर नाही बोलू. आणि तुम्ही जर याच्यावर लक्ष देत असेल तर बघा, हे टाकलं असेल आतापर्यंत इथलं जे स्ट्रक्चर आहे किंवा बांधकाम आहे पायऱ्यांचं, हे अधिकही म्हणजे जसंची तसं आहे. आता हे माहिती नाही की नंतर बांधलेलं आहे आधी बांधलेलं आहे. बघू शकता सिमेंट टाईप दिसत आहे पण वाटत तर जुनंच आहे ते. पण बघू. आणि मला वाटते आपल्याला जावं लागते भरपूर दूर, कारण मे बी हा किल्ला असू शकतो. या साईडला पण आहे, माहिती नाही आपल्याला कुठं जायचं आहे. बघा आपण जाऊ सरळ सरळ. हे बघा आपण समोर आलेलो आहे. हे आजोबा इथे निंबू सरबत विकते. हे त्यांचं हॉटेल आहे 5 स्टार, बढिया आहे. इकडून आजी पण आहे. आजी आजोबा दोघे पण वेगवेगळं दुकान टाकलं आहे त्यांनी. मस्त कमाई करत आहे बाई वा. आपल्याला वाटतं आजीचं आजोबाचं भांडण झालं, पण ते स्ट्रॅटजी आहे पैसे कमवायचे. आपले सैनिक मागं राहिलेले आहे. थोडा वेळ वाट बघू. आजकालच्या जमान्यात ज्याला पाहिजे बसते. बघा आपण एक मोबाईलमध्ये काहीतरी शूट करत करत येऊन राहिला. पण यांना हे नाही माहिती की सकाळी नाही जमत म्हणून. ठीक, चान्स द्यायला पाहिजे. खूप जास्त सुंदर, खूप सुंदर नजारा आहे आणि खूप पीसफुल आहे. म्हणजे आनंदी होऊन जाते. इतक्या दूर जे आलो बाईकने, जितका खराब रस्ता होता किंवा जेवढे स्ट्रगल तर नाही म्हणू शकत, मजाच आली. पण ते जेवढंही काही आपण परिश्रम केला ते सगळं वसूल आहे इथं हे सगळं पाहून. कारण हे अधिकही जे किल्ल्याचं बांधकाम आहे, ज्या पायऱ्या आहे या जशाच्या तशा आहे. आणखी किल्ला पण बघू वर, ते पण तसंच असणार असो. आणि आणखी एक दुसरी गोष्ट की इथे जास्त असा कचरा केलेला नाही आहे जसं आपण बाकी गडावर पाहतो. हालाकी आता लोक पण खूप समजदार झालेले आहेत, नाही टाकत आहेत कचरा, पण तरी इथे अजिबातच नाही. चला, इथं कचऱ्याच्या नावावर फक्त आम्ही 4 जणच आहे. एक हा, 2 हे, एक इकडे आणि एक मी. हे बघा, तुम्हाला नाही दिसत असेल इतक्या वर आम्हाला पण चढायचं आहे. खूप दूर आहे, दिसत जवळपासच आहे पण हे भरपूर दूर आहे. बाय. एक आमच्यासारखाच एक नौजवान आणखी शनिवार रविवारचा दिवस आपला एन्जॉय करताना. बाय वा. हा पण मला असं वाटतं IT मध्येच कामाला असावं मे बी. एकदम बढिया व्यू आहे, जबरदस्त आहे. त्या पहाडावर पण तटबंदी दिसते. मे बी तिकडे पण किल्ला, मे बी काय आहेच तिकडे पण किल्ला आहे.
पण कोणता आहे माहिती नाही. आपण हे एक्सप्लोअर केल्यानंतर तिकडे पण जाऊ. चला पहिले तर इकडे जाऊ सरळ. आपण बघा कोणत्या रस्त्यानं चढत आहे. थोडं इझीच, एकदम पण कठीण नाही म्हणू शकत, पण एकदम इझी पण नाही आहे. आता इथे ज्या आहे इथे पायऱ्या संपलेल्या आहे. याच्या आधीपर्यंत पायऱ्या होत्या. आता आपण चाललो आहे दगडादगडाने. आज मी कॅप पण विसरलो आहे माझी. थोडं कॅप असं वाटत आहे पाहिजे होती म्हणून. ठीक आहे. आपण कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये कशाही याच्यात सर्वाईव्ह करू शकतो. कारण आपल्या रिझ्युमेमध्ये पण टाकलेलं आहे आपण की ॲडॉप्टेबल फॉर एनी टाईप ऑफ एन्व्हायरमेंट. सो येस, वी आर प्रूव्हिंग इट. अशीच पूर्ण चढाई आहे दगडाची. मजा येते. बघा आपण इथून आलो आहे. लवकर चढलो आपण, जास्त वेळ नाही घेतला. आणखी पण आहे बाकी. ठीक आहे. आपल्या ब्लॉगची क्वालिटी तुम्हाला थोडीशी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. कारण आपल्याकडे मोबाईल एक अँड्रॉईड आहे आणि बस मी हातात पकडलो नाही. बाकी माईक वगैरे काहीच नाही. पण इन्फॉर्मेशनची क्वालिटी कुठंच डाऊन नाही होणार. एकदम प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल. प्लस लाईव्ह एक्सपिरियन्स. सॉरी भाई, बोलता नाही येऊन दम टाकते भाई. बढिया. 5 दिवस जे लॅपटॉपवर बसलो असतो आपण आणि 1 दिवस हा जो चालतो, वा, एक्सपिरियन्स म्हणजे लाईफ लॉंग एक्सपिरियन्स. एकदम बेस्ट. फक्त मी खाली पडलो नाही पाहिजे, नाही तर हा ब्लॉग पण कोणी टाकायला नाही राहील. म्हणून थोडं सेफ्टीनं चढू आपण. जय शिवाजी. हे मर्द थकलेले आहे सध्या आपले सैनिक. यायला पण म्हणून लढाईवर नेत नाही. आणि मला तेच वाटते राजेशाही काहून संपली. हे असे लोक हे फक्त जर गर्जना देऊ नाही शकत तर हे किल्ले काय लढतील. चला पण आपल्यासारखे आहे. बघा आपण कुठेतरी पोहोचलो आहे. एक बोर्ड आहे इथे, मुख्य दरवाजा व पहारेकरांच्या देवड्या आणि श्री दुर्ग राजमाची. ओके, हे इथून मला वाटते आपल्या गेटची सुरुवात झाली. पण तुम्ही जर पाहिलं असेल तर कोणत्याही किल्ल्यावर गेट जे आहे हे डायरेक्ट शत्रूला दिसलं नाही पाहिजे म्हणून समोरासमोर नसते. हे थोडं असं काहीतरी वळणदार करून किंवा काहीतरी करून मेन गेट आतमध्ये. बाय बाय. बस ब्लॉगिंग कर रहे क्या भाई? नहीं, ब्लॉगिंग तो नहीं कर रहा हूँ. फोन करो बघा. भाई थकलो यार, खूप थकलो. ठीक आहे, मस्त वाटत आहे. थोडीशी जास्त ऊन आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम, पण असं काही नाही. जर अशी थोडीशी जरी सावली भेटली तर मजा येऊन जाते. हे मी सध्याच्या कंडिशनला जे बसलो आहे, हा व्ह्यू बघा तुम्ही. मला वाटतं हे मेन गेट असावं. हे 2 त्याचे पिल्लर आहे आणि हे दिवे लावायचे दिवनाल वगैरे. आणि हे थोडी एक जागा आहे, काय माहिती नाही मला, पण बढिया आहे. त्या काळात काय असेल ते, म्हणजे आताच जर इतकं भव्य दिसतं आहे, इतकं मस्त दिसतं आहे, एक आपण म्हणू शकतो एक वेगळीच हे पाहिल्याबरोबर स्फूर्ती येते. तर त्या काळात काय असेल हे, बढिया. आपले जे दमलेले हारलेले जे काही सैनिक आहे, युद्ध हारलेले सध्या एक एक करून येऊन राहिले. मी तर भरपूर वेळ येऊन बसलेलो आहे इथं. हां ठीक आहे. तसं आपल्याकडे चिप्स वगैरे आहे खायसाठी, पण तेच की ते जर एकटं खाल्लं ते सैनिकाची गद्दारी होऊन जाईल आणि माझ्यापेक्षा जरूरत त्यांना आहे. चेहरे याचे बघू शकता. बघा मित्रांनो, जो आपण आलेलो होतो या दारातून आलेलो होतो आणि असं येऊन
हे असं काहीतरी व्ह्यू येते आपल्याला समोर. पण चढत जाऊ आता इथून पुढं. चला आपण जे मग अशी दाखवलं होतं तर तिथून असं इथून चालत चालत वर आलो आहे. आणि वर आल्याबरोबर राईट साईडला आपल्याला दिसते हा नजारा, जे की खालून आपण चालून आलो. आणि ह्या लेफ्ट साईडला आहे एक बोर्ड लावला आहे, यावर लिहिलं आहे गडकोट हे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष आहे आणि गडावरील पाण्याचे टाके तीर्थ आहेत. म्हणजे कोणीही टाक्यातलं पाणी खराब करू नका बा. आणि ते बरोबर पण आहे. बघा काय लेवल आहे बांधकामाची, जबरदस्त. आणि तुम्हाला हे टाक्याबद्दल एक माहिती सांगायची राहिली. यांनी हे असं का बरं बांधलं आहे बघा. हे जे वरून आहे ना, हे या पहाडाचं सगळं पाणी इथे येणार, इथून या पहिल्या टाक्यात जाणार. आणि हे जेव्हा पहिलं टाका भरणार त्यावेळेस पाणी वाया न जाता हे नेक्स्ट टाका आहे म्हणजे हे भरणार. आणि हे भरल्यानंतर जर उरलं पाणी तर खाली जाणार. म्हणजे पाण्याचा पण बघा किती विचार करून विल्हेवाट लावलेली आहे. हा असा काहीतरी रस्ता आहे आपल्याला चढासाठी. पण चढत आहे मस्त, वेगवेगळे झाडं पण आहे, बढिया वाटत आहे. थोडी ऊन आहे पण बाकी एक्सपिरियन्स टॉप लेवल 100%. हे बघा पूर्ण गडावर जे आहे, इकडे आपण ज्या रोडने आलो तर पूर्ण ऊन आहे. पण हे जे छोटंसं झाड आहे, या झाडाची बघा किती मस्त सावली आलेली आहे. कोणी पण इथं 2 मिनटं येऊन बसते. म्हणून म्हणते प्रत्येक जागी झाडं तरी लावा. झाडं हे बेस्ट आहे. आणि ज्याला झाडाचं महत्त्व समजायचं असेल त्याने फक्त असं बाहेर आल्यावर बघावं झाड काय असतात. तर आणखी एक नवीन काहीतरी बांधकाम आपल्याला ते दिसतं आहे. हे पण माझ्या हिशोबाने लेणी किंवा पाण्याचं टाकाचं झालं पाहिजे. पाण्यावरून गोष्टी निघाले, जेवण खाणं पण महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण हे खात आहे. थोडं महाग आहे, सगळेजण अफोर्ड नाही करू शकत. 5 रुपयाला आहे. आणि बघू आतमध्ये काय आहे. तर पाण्याचा टाका नाही आहे, हे एक हॉल टाईप आहे, खोली आहे. 1 सेकंड आपण लाईट लावू, टॉर्च लावू. हे पण सेमच स्ट्रक्चर आहे, तेच फक्त एवढं आहे की इथे पाणी नाही आहे, कोरडं आहे. आणि इथं माझ्या हिशोबाने जर कोणाला करायचं असेल तर कॅम्पिंग वगैरे ते करू शकतात. बाहेर आतमध्ये माझ्या हिशोबाने आणखी आहे, एक इकडून आहे. आणि बघा हा पण सेपरेट हॉल आहे, म्हणजे ती सेम भिंतीत आणि सेम हॉल नाही आहे, दुसरा दरवाजा असं नाही आहे. हा एक सेपरेट हॉल आहे. बाय कमाल आहेत जुन्या माणसांची बांधकाम करायची. खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. इमॅजिन नाही करू शकत, कॅमेऱ्यात तरी छोटं दिसतं आहे आणि खूप मोठं आहे. आणखी तिसरं पण आहे, तर मगाशी सारखंच गणेशजी आहे दारावर काढलेले. या दारावर मे बी काहीतरी असेल किंवा नाही, इथे नाही आहे. आणि हा बघा, हा पण खूप मोठा हॉल आहे. खूप आवाज पण घुमत असेल, ते कॅमेऱ्यात दिसत नाही आहे, पण खूप मोठा हॉल आहे. बेस्ट आहे.